हाय सगळ्यांना। आज आपला लाईव्ह क्लासचा तिसरा दिवस आहे फोरटक्स मध्ये। सर्वात आधी आपण वन टक्स शिकलो। तर वन टक्स मध्ये मी 28 ते 50 सर्व माप तुम्हाला दाखवलेले आहेत शोल्डर मुंड्याचे। तसेच आपण फोरटक्स मध्ये सुद्धा माप बघणार आहोत। शोल्डर मुंड्याचे माप गळ्यानुसार किती आणि कसे घ्यायचे मी प्रत्येक साईजच्या प्रत्येक लाईव्ह क्लास मध्ये सांगत असते। आणि तुम्हाला जर लाईव्ह क्लास बघायला जमत नसेल तर रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा आहेत आपले, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकतात। आता आपण महिलांना जॉईन होऊ देणार आहोत। बरेचशा महिला अजून जॉईन झालेल्या नाहीयेत, तर जॉईन होऊ देऊयात आणि मग पुढची सुरुवात करणार आहोत। आणि ज्या महिलांना शिवण्याची खूप आवड आहे पण कटिंग करायला जमत नाही किंवा भीती वाटते, ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, काखेमध्ये फुगा येतो, शोल्डर गळतात, पाठीमागून ब्लाऊज वर जातो, अशा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण पेपर पॅटर्न आपल्याकडे उपलब्ध केलेले आहेत। आणि पेपर पॅटर्न मध्ये तुम्हाला 28 ते 50 कटोरी, प्रिन्स कट, फोर टक्स, बोटनेक, सब्बेसाची, वन टक्स, थ्री पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक फोर टक्स, बोटनेक प्रिन्सेस कट आणि असेच वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आपल्याकडे आहेत। बंद गळ्याचं म्हणजेच पाठीमागचा गळा बंद आणि पुढचा गळा वियामध्ये फोर टक्स सुद्धा आहे। कॉलर कटोरी आहे। जवळजवळ आपल्याकडे 12 ते 13 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। यातले तुम्हाला कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे ऑल साईज तर आहेत आणि लाईफ टाईम सपोर्ट पण आहे। पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असतो। कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अडचण आल्या तर त्या अडचणी मी स्वतः सॉल्व करत असते। आणि आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे। फोन पे, गुगल पे ने सुद्धा तुम्ही पेमेंट जमा करू शकतात किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जरी तुमच्याकडे असेल त्या थ्रू सुद्धा तुम्ही पेमेंट जमा करू शकतात। ज्यांना कुणाला हवे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि आपल्याकडे शिवण क्लासचं साहित्य सुद्धा उपलब्ध आहे। जे कोणी नवीन महिला शिकणारे असतील त्यांना साहित्य हवं असेल तर त्यांनी आपल्याकडे ऑर्डर करू शकतात। त्यासाठी आपल्याला तुम्हाला कॉल करायला लागेल। मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला कात्री, टेप, पेन, पेन्सिल, इरेजर, आर्महोल कर्व, फ्रेंच कर्व हे सगळं तुम्हाला त्याच्यावरून मिळतं। वही, तुम्हाला बाहेरून कुठल्याही प्रकारची कुठलीच वस्तू आणायची गरज पडत नाही, एकाच ठिकाणी सगळं मिळतं। जर तुम्हाला हे कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न किंवा कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे जे शिवण क्लासला लागणारं साहित्य हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर आता सर्वात महिला म्हणजे सगळ्याच महिला जॉईन झालेल्या आहेत, तर आपण पुढची सुरुवात करणार आहोत। आपल्या पेपर पॅटर्नवरून अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतात आणि खूप फिटिंग फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतात। तर आज आपण 32 साईज घेणार आहोत। तर 30 साईज 28 साईज झालेली आहे आणि 28 साईज 30 साईज मी तुम्हाला ड्राफ्टिंग सुद्धा दाखवलेलं आहे आणि बोर्डवरती सुद्धा टिक करून दाखवलेलं आहे। तसंच मी तुम्हाला आज डायग्रामच दाखवणार आहे वहीवरचा आणि शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे ते सुद्धा सांगणार आहे तुम्हाला। प्लस तुम्हाला डायग्राम कसा काढायचा ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि ज्यांना कुणाला काही डाऊट पडत असेल किंवा डाऊट येत असतील किंवा समजत नसेल अशा महिलांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की हा डाऊट आहे, हा क्लिअर करा म्हणून, तर तो डाऊट तुमचा क्लिअर होत जाईल। आणि व्हॉट्सअपला जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल। तर पेपर पॅटर्नवरती डिस्काउंट आणि ऑफर सुद्धा चालू आहे, तर ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। खूप मोठा डिस्काउंट आहे। तर आपण आज 32 साईज शिकणार आहोत। आता उंचीनुसार आपण माप टाकत असतो की ब्लाऊजची उंचीमध्ये किती इंच ॲड करायचं, शोल्डरमध्ये किती इंच ॲड करायचं, हे मी पहिल्या दिवसाचं वन टक्स जे पहिल्या दिवसाचं आपण घेतलेलं होतं त्यामध्ये सांगितलेलं आहे। टेपविषयी माहिती सांगितलेली आहे पहिल्या दिवसाच्या याच्यामध्ये। दुसरा दिवस जो होता आपला वन टक्सचा, जो स्टार्टिंगला आपण चालू केलं, त्यामध्ये ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आणि किती इंच कशामध्ये ॲड करायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। जर तुम्ही तो लाईव्ह क्लासचा व्हिडिओ बघितला नसेल तर रेकॉर्डिंग व्हिडिओ बघू शकतात आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील। तर इथं आपण 32 साईजचं माप घेतलेलं आहे। 32 साईजची उंचीनुसार आपल्याला त्यामध्ये 1 इंच वाढवायचे, म्हणजेच आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवत असतो। छातीमध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच वाढवायचे असतात। कंबरमध्ये सुद्धा आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं एकूण 3 इंच वाढवायचं असतं। शोल्डरमध्ये अर्धा इंच, बाहीच्या उंचीमध्ये जर तुमची बाही अस्तरची असेल तर 1 इंच, बिना अस्तरची असेल तर 2 इंच, दंडघेरमध्ये सुद्धा 2 इंच वाढवायचं आहे आणि मुंड्यामध्ये सुद्धा अर्धा इंच वाढवायचं आहे। तर मी इथं 0 ते 1 काय, 0 ते 2 काय ते तुम्हाला समजून सांगणार आहे। त्याआधी मी तुम्हाला डायग्राम दाखवते। आणि प्लीज कोणीही व्हॉट्सअपला टाकू नका
की मला फोटो हवेत, फोटो तेवढा वेळ नसतो मला फोटो काढून द्यायला, कारण आपली कटिंग पॅकिंग खूप वेळ माझा त्यामध्ये जातो, त्यामुळे मला वेळ मिळत नाही. तर ज्यांना कुणाला हा फोटो काढायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट आता घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, किंवा व्हिडिओमध्ये बघून सुद्धा तुम्ही ड्राफ्टिंग करू शकतात. मी असं नाही की वही दाखवली लगेच साईडला करते, अशातला भाग नाही. वही थोडा वेळ समोर ठेवत असते. तर 32 साईजचे हे जे माप आहेत हे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता 32 साईजचे मी तुम्हाला पूर्ण उंचीपासून तर 0 ते 1, 0 ते 2 काय ते तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला लाईव्ह क्लास पूर्ण बघायचा आहे, आणि लाईव्ह मध्ये समजत नसेल तर तोच व्हिडिओ तुम्हाला 2 वेळा बघायचा आहे. आपला क्लास आज असेल तर 2 दिवस आपण गॅप देतो, जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि जर लक्षात येत नसेल तर 2-3दा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आणि जसं मी ड्राफ्टिंग काढून दाखवते आणि साईडच्या पेजवरती लिहिलेलं असतं तसंच तुम्हाला लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा विसरायला होईल किंवा विसरणार तेव्हा वही जरी काढली आपण तरी लक्षात राहील. आणि दुसरी गोष्ट, आपले जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती राहणारच आहेत. तर 32 साईजची पूर्ण उंची पण मी सांगणार आहे तुम्हाला. त्याआधी 0 ते 1 काय, 0 ते 2 काय हे आपण बघून घेऊया. तर 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची असते. पहिलं जे माप टाकतो आपण उंचीचं टाकतो. 0 ते 1 पूर्ण उंची, त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं असतं. मग 1 इंच आपण काय ऍड करतो, मी पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत सांगत आली की शोल्डरवरती टीप घेतो आपण, तिथं अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं. आणि कमरेला जेव्हा कंबरपट्टी जॉईन करतो किंवा अस्तर जॉईन करतो त्यामध्ये अर्धा इंच जातं. म्हणून आपल्याला पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ऍड करायचं आहे. 0 ते 2, 0 ते 2 म्हणजे आडवी रेषा घेतो आपण. तर छातीचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग त्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचे. पण जर तुमचा बंद गळा किंवा 4 इंच गळा असेल तर त्यामध्ये लुजिंग वाढवायला विसरायचं नाही. मी बरेचसे बंद गळ्याचे सुद्धा व्हिडिओ केलेत, आपल्या चॅनलमध्ये जायचं आहे, तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळून जातील. आणि ज्या नवीन ताई असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायचे, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेल किंवा लाईव्ह येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर 0 ते 2 सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग. मी सांगत असताना तुम्ही लिहून घेतलं तरीही चालेल किंवा व्हिडिओ बघताना लिहिलं तरी चालेल. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आपल्याला कंपल्सरी घ्यायचंच आहे. जर तुम्ही पावच इंचाचा टक्स घेत असाल तर अर्धा इंच घेतलं तरी चालेल. पण पाठीमागचा टक्स जर अर्धा इंच ह्या साईडने, अर्धा इंच या साईडने, म्हणजे 1 इंच कापड लागतं आपल्याला. जर 1 इंचाचा तुमचा टक्स असेल तर तुमचा टक्स परफेक्ट पाठीमागे ब्लाऊज बसतं, पाठीमागून ब्लाऊज वर जात नाही. म्हणून नेहमी वाढवताना 1 इंच हा पाठीमागचा टक्स घ्यायचा असतो. तर पाठीमागचा जो टक्स आहे तो आपला 1 इंचाचा येणार आहे. आणि 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 0 ते 4 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. जसं मी तुम्हाला माप घेऊन दाखवलेले होते तसेच तुम्हाला माप घ्यायचे. आणि 0 ते 4 मध्ये शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. ठीक आहे. ब्लाऊजवरून ज्यांनी माप घेण्याचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की बघा, म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची मला गरज येणार नाही आणि तुम्हालाही विचारावं वाटणार नाही. ठीक आहे. तर ते व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि सुरुवात नेहमी आपल्याला 1 टक्स किंवा 4 टक्स पासूनच सुरुवात करायची असते. मी अगदी सोप्यापासून सुरुवात केलेली आहे, बेसिक पासून की 1 टक्स. अगदी सोपी पद्धत आहे 1 टक्सची. तेही व्हिडिओ तुम्ही 28 ते 50 बघू शकतात, आपल्या चॅनलवरती आहे. आणि ज्यांना कुणाला मिळत नसेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती टाकायचं आहे, तर व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाणार आहे. 0 ते 6 गळारुंदी, 0 ते 6 गळारुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची. जी काही तुम्ही गळ्याची उंची घेणार त्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. 1 ते 8 टक्सची रुंदी, 1 ते 8 टक्सची रुंदी. इथं मी सगळं लिहून घेतलेलं आहे आणि तेच तुम्हाला सांगत आहे. सांगायलाही सोपं जातं, वेळही कमी लागतो, म्हणून मी लिहून घेत असते आणि माझ्या वहीवरती लिहिलेलंच असतं. तर 1 ते 8 जी टक्सची रुंदी घेतो आपण ती छातीचा 10वा भाग, छातीचा 10वा भाग अशी ही गळारुंदी, सॉरी छातीची जो मेन टक्स असतो, जो चेस्टचा मेन टक्स असतो तो छातीचा 10वा भाग असं माप घ्यायचंय. समजा आता 32 साईज आहे, समजा आता 32 साईज आहे तर 32चा 10वा भाग काढायचा आणि टक्स जो मेन टक्स आहे ते अर्धा इंच शिलाई मार्जिन साईडला सोडायचं, जसं मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवलं होतं. आणि ते अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला छातीचा 10वा भाग
असं माप टाकायचं आहे आणि उंची आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून घ्यायची। जे टक्सची उंची आहे, जो मेन टक्सची उंची आहे ती आपल्याला नेहमी आपल्या ब्लाऊजवरून घ्यायची असते। टक्सची उंची आपल्याला नेहमी आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची असते, ती प्रत्येकाची सेम नसते, म्हणून टक्सची उंची मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत नाही। टक्सची रुंदी प्रत्येकाची सेम असणार आहे। प्रत्येकाची टक्सची रुंदी छातीचा 10वा भाग एवढीच आपल्याला रुंदी येईल। आता पूर्ण उंचीचे माप, छातीचे, शोल्डरचे, गळा रुंदी सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। आता पूर्ण उंची जर तुम्ही घेतली जवळजवळ 32 साईजची 13 इंच असते, कमीत कमी 12.5-12 असते आणि जास्तीत जास्त तयार 13 इंच असते। मग तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्याकडे जे कस्टमरचं ब्लाऊज असेल किंवा तुमचं स्वतःची 32 साईज असेल तसं माप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 इंच उंची वाढवायची आहे। तर आता मी तुम्हाला पाठीमागचा जर गळा, आता फोरटक्स आहे, फोरटक्स बऱ्याचशा महिला, वयस्कर महिला जास्त शिवत असतात आणि त्यांचे जे गळे असतात ते खूप लहान असतात, तर त्यासाठीचे शोल्डर मुंड्याची मी माप तुम्हाला सांगणार आहे। तर पाठीमागचा जर गळा 4 इंच असेल, जर पाठीमागचा गळा 4 इंच असेल तर त्यासाठी शोल्डर आपल्याला घ्यायचे 32 साईजसाठी 6.5 इंच। यामध्ये मी शिलाई मार्जिन वाढवून दिलेलं आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला वाढवायचं नाहीये। जर पाठीमागचा गळा तुमचा 4 इंच असेल तर त्यासाठी शोल्डर घ्यायचा आहे 6.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.75 इंच आणि घडीमध्ये आपल्याला वाढेल, जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की छातीचा 4था भाग अधिक 2 इंच। पण तुमचा गळा जर बंद असेल किंवा 4 इंचाचा असेल, बंद गळ्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 इंच लुजिंग घ्यायचं असतं। बंद जर तुमचा पाठीमागचा गळा पूर्ण गळ्याशी बंद असेल त्यासाठी आपल्याला 1 इंच लुजिंग घ्यायचं असतं। मग लुजिंग कुठे घ्यायचं? छातीचा 4था भाग अधिक 1 इंच लुजिंग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन अशी माप पडतील। पण आता पाठीमागचा गळा जर आपण 4 इंचचा घेतला तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच लुजिंग घ्यायची, म्हणजे छातीचा 4था भाग अधिक अर्धा इंच अधिक 2 इंच असं तुम्हाला माप टाकायचे। अगदी सविस्तर सांगते, घाई करत नाही, तुम्हीही व्यवस्थित ऐका आणि ऐकून एका वहीवरती लिहून ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। आणि समजा तुम्हाला विसरायला झालं तर तुम्ही एक वही बघितली, तुम्ही जे लिहिलेले ते बघितले की तुमच्या बरोबर लक्षात येईल। आणि प्रत्येक याच्यामध्ये शिलाई मार्जिन नवीन जोपर्यंत तुम्ही कटिंग करत आहात किंवा शिवत आहात तर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनच हे ऍड करायचं आहे, ठीक आहे। प्रत्येक साईज मध्ये 2 इंच ऍड करायचे आणि मी तुम्हाला 32च सांगत नाही। आता तुम्ही 34, 36, 38 कुठल्याही ब्लाऊजचा पाठीमागचा गळा 4 इंच असेल तर आता समजा कस्टमरच्या ब्लाऊजवरून तर सगळे माप घ्यायचे आपल्याला आणि तुम्ही जर कस्टमरच्या ब्लाऊजवरून माप घेऊन कटिंग करत असाल तर त्यामध्ये शोल्डरमध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे, मुंड्यामध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे आणि पाठीमागचा गळा जर 4 इंच असेल तर त्यामध्ये अर्धा इंच छातीच्या भागामध्ये लुजिंग वाढवायचं आहे। शिलाई मार्जिन सोडून हे आपल्याला वाढवायला लागतं, शिलाई मार्जिन सोडून हे आपल्याला वाढवायला लागतं। आणि पुन्हा एकदा सांगते, अस्तरच्या बाहीसाठी फक्त आपल्याला 1 इंच, बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 2 इंच, 1.5 इंच खालच्या बाजूने आणि अर्धा इंच वरती शोल्डर जॉईन करतो त्या बाजूने, अशा पद्धतीने आपल्याला वाढवायचे। अगदी सोपी पद्धत आहे, कुठेही तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज येत नाही आणि तुम्ही व्हिडिओ जर 2-3 वेळा बघितला तर तुम्हाला बाहेर क्लास करायची सुद्धा गरज येणार नाही। अगदी तुम्हाला इथंच समजून जाईल आणि तुमचे काही डाऊट असतील ते सुद्धा मी स्वतः क्लिअर करत असते, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही। प्रत्येक मापाचं मी प्रत्येक साईजनुसार शोल्डर मुंड्याचे माप 28 ते 50 साईजचे सांगणार आहे। असे 28 ते 50 साईजपर्यंत क्लासेस कुणीच घेत नाही, ग्रामीण भागात पण नाही आणि सिटीमध्ये पण नाही। तर मी 28 ते 50 तुम्हाला साईज शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला कटिंग करण्यात अडचणी येणार नाहीत आणि शिवण्यात सुद्धा अडचण येणार नाही, तुम्ही कुणाचंही कस्टमरचं ब्लाऊज घ्यायला घाबरणार सुद्धा नाही। तर अशा पद्धतीने आज आपण 32 साईज बघितलेली आहे आणि 32 साईजचे 4 इंच जर पाठीमागचा गळा असेल तर त्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप मी सांगितलेले आहेत। तशाच पद्धतीने तुम्हाला माप घ्यायचे आणि स्वतःचं वाटलं तर एक ब्लाऊज शिवून बघायचे। ज्यांची 32 साईज आहे त्यांनी 4 इंच गळ्याच्या उंचीनुसार मी जसे शोल्डर मुंड्याचे माप सांगितले तसे एकदा शिवून बघा आणि एकदा ब्लाऊज वेअर करून बघा आणि शिवलेला ब्लाऊजचा फोटो सुद्धा मला पाठवायला विसरू नका। आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न तयार हवे असतील की बऱ्याचशा महिलांना कटिंग करायला कंटाळा येतो, काही महिलांना कटिंग जमत नाही पण शिवायला आवडतं, अशा महिलांसाठी पेपर पॅटर्न सुद्धा उपलब्ध आहेत। ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे। पेपर पॅटर्न सोबत मोठा डिस्काउंट म्हणजेच बिग डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला आणि ऑफर सुद्धा आहे, तर कॉल करायला विसरू नका, लगेच कॉल करा।
आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषे शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.